जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे वारंवार पत्रकारांना टार्गेट करतायत. पत्रकारांनी काय त्यांचं घोडं मारलंय अजूनही माहीत नाही. त्यांनी स्पष्ट होऊन सांगा कोणत्या बातमीमुळे त्यांना त्रास झाला. आता अतुल बेनके यांनी सांगितलं का मी डुडी यांशी बोललो आणि डुडी यांनी अतुल बेनकेंना असं सांगितलं का आपण ती सुनावणी रद्द करतोय किंवा करूया. तर तीच बातमी जर एखाद्या पत्रकाराने केली असेल तर त्यांना अडचण व्हायचं कारण काय. आणि यांच्यात एवढीच हिंमत असेल तर यांनी ती सुनावणी रद्द करून दाखवायला पाहिजे होती. असं न करता तिथं आदिवासी बांधवांच्या पुढे एक सांगायचं आणि ते म्हणतात मला प्रकल्पच माहीत नाही. मग आमदारकीचा उपयोग काय आपला. तिकडे एक बोलायचं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बोलायचं. आणि एखाद्या समजा पत्रकाराने एक बातमी केली, त्यांना राग काय आहे का त्या अतुल बेनकेंनी त्यांच्यावर काहीतरी पैशांचा आरोप केला. आता ते त्यांना ते माध्यमांसमोर काय मांडता येत नाही कारण की त्यांचं म्हणणे का सगळे माध्यमं बोगस आहे, धंदेखोर आहेत. मग यांच्याकडून मग हे यांना जर माध्यमं समजा दाखवत नसतील तर मग काहीतरी एखाद्या पत्रकाराची काहीतरी चुकी काय नसलेली दाखवायची, काढायची आणि तीच उपस्थित करायची. आणि झालं असं का हळूहळू त्यांना इतकं त्या सत्तेचे हे झालेलं आहे. आमदार झाल्यापासून ते वेगळेच आयुर्भावात वागतात. आमदार नसल्याच्या नंतर जमिनीवर असतात आणि आमदार खुर्ची भेटल्याच्या नंतर असं काय होतं त्यांना का ते डायरेक्ट ढागामध्येच जातात. आता खरं तर हे सगळं जे झालं आहे वाणी साहेबांना जरी टार्गेट करतायत ते समजा बोलतायत, परंतु त्यांचे शब्द पहा ते इतर सर्व पत्रकारांना देखील अपमानित वारंवार करत आलेले आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते एखाद्या पत्रकाराला असताना तुमच्याबद्दल नाही आमक्याबद्दल बोललाय असं वेगवेगळ्याचं गैरसमज निर्माण करून देत आहेत. परंतु शरद सोनवणे यांना विनंती आहे का त्यांनी आमदार त्यांना जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे ते कामं करावा. ती कामं करायची सोडून जर एखाद्या पत्रकारांना समजा बातमी करत असेल, समजा एखादा पत्रकार चुकला तर समाज बघतोय, समाज त्याला नाव ठेवील किंवा समाज बघेल. तुम्ही जर म्हणता का मी 15 ऑगस्टच्या नंतर तुमचं बोर्ड बघतो, माझ्यावर आमके गुन्हे आहेत, आमकी कलम आहे, ते करून दाखवा. 2 दिवसांमध्ये ते चॅनल बंद करणार होते. तो विषय तर लांबचा राहिलाय. नुसतं घोषणा करायचा आणि मला विचारायचं म्हणजे ही कोणती हुकुमशाही आहे का. कोणती बातमी करायची जर समजा रस्त्यावर खड्डा पडलाय तर यांचं अपेक्षा काय का मला विचारायचं आणि मग बातमी करायची, असं चालणार नाही. तर वाणी साहेबांना जे काही घडले त्याच्याबाबत आम्ही सगळे पत्रकार वाणी साहेबांच्या सोबत आहोत. आणि शरद सोनवणे यांना देखील इशारा असा राहील का त्यांनी त्यांचं तोंड सांभाळून बोलावं कारण की कुणीही ऐकून घ्यायला मोकळा नाही, कुणी तुमच्या खाली कांटा नाही आहे. त्यामुळं उद्या समजा तुम्ही बोलले तर चोख प्रत्युत्तर त्याच सभेमध्ये दिलं जाईल. जे होईल ते होईल. पत्रकार म्हणून आम्ही एक लिमिट पाळतो. याचा अर्थ नाही तुम्ही काय बी आरोप करणार आमच्यावर. तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही काय तालुक्याचे बाप होत नाही. तर त्यामुळं आमची विनंती आहे आमदार साहेबांना, आम्ही साहेब म्हणतोय उद्या तुम्ही आता वारंवार आमची इज्जत काढताय. एक लिमिट असतं, एक लिमिट जर वाया गेल्याच्या नंतर आम्ही देखील बघणार नाही का तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहे म्हणून. तर सर्व पत्रकारांचा म्हणजे मी तर बोललोय आणि सर्व पत्रकार जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आमदार शरददादा सोनवणे दादा, खरं तर हे तुम्ही तुमच्या नावापुढं या तालुक्यात आल्यानंतर लावून घेतलंय, त्याचं तुम्ही गॅजेट केलं. हे दादा शब्द फक्त तुमच्या नावापुढं लावणं इथपर्यंत बरे आहे, पण खूप दादागिरी करून ज्या पद्धतीने तुम्ही तालुक्यात गेल्या काही वर्षामध्ये वागताय, समीरने शब्द वापरला नाही पण तो जाणीवपूर्वक शब्द वापरतो की हा एवढा माज बरा नाही आहे. ही शिवजन्मभूमी आहे. ही शिवजन्मभूमी अनेकांचा माज या ठिकाणी जिरवते. 2014ला आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार झालात तेव्हा तालुक्याने आपल्याला ज्या पद्धतीने आपण लोकांच्या सुखदुःखात गेलात, लोकांच्या दशक्रियात गेलात, तर आम्ही सगळे पत्रकार किंवा तालुक्यातले अनेक लोक आजही म्हणतात की तुम्ही दशपिंडाचे आमदार होता. 2019ला ह्या 5 वर्षात 14 ते 19 जर तुमचा कालखंड पाहिला तर ह्या दरम्यान तुमच्या डोक्यात परत जी हवा गेली तेव्हाही तुम्ही अनेक पत्रकारांचा पाय उतारा केलेला आहे. अनेक वेळा तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी बोललेला आहात. तुम्ही सर्वसामान्याने त्याच पद्धतीने बोलतात. यामुळे तुम्हाला 2019ला जनतेने जागा दाखवली, तुम्ही घरी बसलात. तुमचा शब्द 2014ला निवडून आला होता की जब तक सूरज चांद रहेगा शरद सोनवणे का नाम रहेगा. अरे इंदिरा गांधीही पडल्या, तुम्ही किस खेतकी मुली आहे. त्यामुळं तुमचा माज लोकांनी 19ला उतरवला. 24ला तुम्ही आलात, काही राजकीय परिस्थिती होती सगळ्यांना माहिती आहे. आलात तर त्याचा उपभोग घ्या, तालुक्याचं कल्याण करा. आज तालुक्यात फिरता येत नाही, तालुक्यातली परिस्थिती काय. पर्यटन तालुका महाराष्ट्रातला पहिला घोषित झाला आपला जुन्नर तालुका आणि आपण शिवजन्मभूमी म्हणतो. तुम्ही स्वतःला शिलेदार म्हणवता आणि काय आज तालुक्याची वाट तुम्ही लावून ठेवलेली आहे आणि याचं खापर तुम्ही या पत्रकार बांधवांवर फोडणार काय. तुम्ही सांगतात की हे टोळी आहे,
युट्यूबर्स, अरे आजच्या या निषेध मोर्चामध्ये तुम्ही पाहिलं, ज्येष्ठ पत्रकार आंबेगावमधून आमचे मित्र डी के वळसे पाटील आलेत, सचिनजी कांकरे आलेत, संतोष भाऊ आहेत, त्याच्यानंतर अशोक आहेत, सगळेच आनंद कांबळे सर आहेत, सगळे ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणती लोक तुम्हाला पाहिजे, कसे पत्रकार तुम्हाला पाहिजे, आणि पत्रकार कोण हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमच्या खाली जी आता आग लागलेली आहे ती का लागली की हे पत्रकार तुम्हाला स्पेस देत नाहीये, तुम्हाला बातमीला त्या ठिकाणी जागा देत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आग लागली. याच्याच कारणाने तुम्हाला रात्री स्वतःचा व्हिडिओ फेसबुकला टाकावा लागला, तुमच्या यूट्यूबला टाकावा लागला. म्हणजे सोशल मीडिया जो काही आहे, मग तो यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, याचा वापर तुम्ही तुमच्या सोयीनुसार करताय. आणि जेव्हा जनतेच्या प्रश्नासाठी हे सगळे लोक येऊन बातमीदारी करता, त्याला तुम्ही टोळी म्हणणार, त्याला तुम्ही नाव ठेवणार. अरे तुम्ही काय धमकी देताय? 15 तारखेनंतर सुरेश वाणीला बघून घेते. सुरेश वाणी तुम्हाला आज जाहीर सांगतो, सुरेश वाणीच्या केसला जरी धक्का लावून दाखवला ना, तुमच्या गाठ आमच्या सगळ्यांशी आहे. तुम्ही काय सांगताय? या धमक्या देणं पोकळ बंद करा. जो गरजते शरद सोनवणे वो बरसते नाहीये. आणि तुमचं खरंच बरसण्याची हिंमत असेल तर तसंही तुम्ही आम्हाला सांगा. सहनशीलतेचा एक अंत असतो, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्हाला आम्ही अनेक वेळा सांगतो. आणि तुमचे जे चाटुगिरी करणारे सोशल मीडियावरचे जे पेरलेले, ज्यांना तुम्ही पैसे देतात, तुम्ही या पत्रकारांना सांगतात की हे पाकिटं घेतात म्हणून. पत्रकार हा घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतो. ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाही. मग ते मराठा आंदोलन असो, कुठं चोरी असो, कुठं दरोडा असो, कुठं बलात्कार असो, प्रत्येक घटना प्रामाणिकपणे 365 दिवस हा पत्रकार घरावर तुळशीपत्र ठेवून करत असतो. त्याला काही शासन पगार देत नाही. मग तुम्ही काय जागीरदार आहे का? ह्या तालुक्याचा सातबारा तुमच्या नावावर झालेला आहे? कशाबाई तुम्ही या पद्धतीने पत्रकारांना बोलताय? आणि किती दिवस तुमची मगरुरी सहन करायची? अनेक वेळा तुमचे सगळे शब्दप्रयोग आम्ही ऐकलेले आहे. याच्या पुढे कुठलाही असा शब्दप्रयोग खपून घेतला जाणार नाही. आणि तुम्ही म्हणतात ना की हे युट्यूबर्स आहे, यांना पत्रकार लावून येण्याचा अधिकार नाही. ज्या वेळेला तुम्ही या सुरेश वाणीबद्दल बोललात ना की सुरेश वाणी असं, सुरेश वाणी तसं, त्यावेळेला ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बातम्या लावल्या, मी नाव घेऊन सांगेल, त्या TV9 असेल, साम असेल, ज्या ज्या माध्यमांनी बातम्या लावल्या डी के साहेब, त्या प्रत्येकाने त्या ठिकाणी उल्लेख केला आहे की पत्रकार सुरेश वाणी. त्यात कोणी म्हटलं नाही युट्यूबर्स म्हणून. तुम्ही कोण ठरवणार आहे की हे युट्यूबर्स बोगस आहे म्हणून? अरे आम्ही जर बोगस असू, जिल्हाधिकारी बसलेले आहेत ना, यंत्रणा बसली आहेत ना, तुम्हाला कोणी अधिकार दिला? ही शहाणपणाची जी काही दडपशाही तुम्ही या तालुक्यात प्रत्येकावरती राबवताय, त्या ठिकाणी दाखवताय, ही बंद करा. तुम्हाला मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने कडक इशारा देऊ इच्छितो. आता समीरने सांगितलं, अनेक पत्रकारांनी सांगितलं, जर तुम्ही सुधारला नाही तर याच्या पुढे तीव्र आंदोलन राज्यावर छेडलं जाईल. पण समीर आजच सांगतो की आता मालेगावमध्ये आंदोलन सुरू आहे. पत्रकार संघटना शांत बसलेल्या नाही. जालन्यामध्ये आंदोलन सुरू आहे, अमरावतीत आंदोलन सुरू आहे. माझं या निमित्ताने या शासनाला, प्रशासनाला आम्ही आता जे काही ठिकाणी निवेदन देणार आहे, त्याच्यातून एकच मागणी आहे की शरद सोनवणे यांच्यावरती त्या ठिकाणी सुरेश वाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार यांना धमकावल्या प्रकरणी धमकीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. खोटे नाटे गुन्हे पत्रकारांवरती दाखल करतात, खंडणीचे गुन्हे दाखल करतात. आणि तुम्ही ज्या वेळेला पत्रकारांना धमकी देतात, तुमच्या शेजारी DYSP बसलेले असतात, PI बसलेले असतात, तहसीलदार बसलेले असतात, प्रांत बसलेले असतात. कोणाची वाट पाहते प्रशासन गुन्हे दाखल करायला? तात्काळ या ठिकाणी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे शरद सोनवणे यांच्यावरती. शरद सोनवणेंनी सुरेश वाणींची जाहीर माफी मागितली पाहिजे, नाहीतर हे आंदोलन यापेक्षाही पुढील काळामध्ये तीव्र करण्यात येईल. या निमित्ताने मी जे काही आमचे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुणे जिल्ह्यातून अतिशय कमी वेळामध्ये फक्त मेसेज गेले, कॉल गेले आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी या सगळ्या पत्रकार बांधवांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आपल्याच पत्रकार बांधव आभार मानायची काही गरज नाही, परंतु आपण हक्याला साथ दिली. याच्यामध्ये तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया कुठलाही विचार केला नाही आणि सगळे एकाच बॅनर खाली आपण एकत्र पत्रकार म्हणून आलो. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा शरद सोनवणे यांना या ठिकाणी इशारा देतो की आपण आपले बेताल वक्तव्य करणं आता बंद करा, नाही तर तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. सुरेशराव वाणी यांच्याबाबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वास्तविक पाहता संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत ही घटना घडली, असा प्रकार अतिशय वेदना देणारा आहे. जुन्नरचा पत्रकारितेचा फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, स्वर्गीय वसंतराव खैरे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरय होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो त्या काळामध्ये. तुम्ही जसे यंग आहात, वाणी साहेब किंवा परदेश साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो. आणि त्यावेळेस पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता, याची एक आपल्याला जाणीव करून देतो. म्हणजे ही भूमी
पत्रकारांची उगमस्थान सुद्धा आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. आज निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचं हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मनसरला एक निवेदन दिलेलं आहे. काही फेक अकाउंटचा शोध घ्या. आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान, आणि जरा कुठंतरी एखादा त्यांच्या त्रुटी दाखवल्या तर पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत एस.एम. जोशी सर, एस.एम. देशमुख सर सॉरी आणि शरद पाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातलेच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही स्तंभ आहेत. पण त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढे सहन करणार नाही. हे आणि यापुढे माझी विनंती आहे सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळा प्रत्येकावर येऊ शकतो. तर आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढे प्रशासन निश्चित जी परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, विशेषतः आमच्या स्नेहा बारवेंचं जी पत्रकार भगिनींची टीम आपल्या भागात कार्यरत झाली त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता कोणतरी आभार माना आणि शांतता मार्गाने त्यांना निवेदन देऊ. धन्यवाद. आपल्या सर्वांना माहीत आहे की देशाचं नेतृत्व सुद्धा आपल्या लोकशाहीमध्ये असलेल्या पत्रकारितेचा या ठिकाणी आदर करतं. त्यामुळे आत्ता जो आपण आत्तापर्यंतचा उहापोह ऐकलेला आहे यामध्ये नक्कीच या सर्व पत्रकार बांधवांची जी मनातली भावना आहे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. माननीय आमदार, ज्या पद्धतीने आपण यापूर्वी देखील अधिकाऱ्यांशी वागला आहात, ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विषयी देखील बोलला आहात. इव्हन एवढंच नाही तर विद्यमान खासदारांबाबत सुद्धा अपशब्द वापरलेत, पत्रकारांबद्दल देखील अपशब्द वापरलेत. या गोष्टीचा मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तुमचा निषेध करतो. आणि माननीय तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने स्वागत करतो. आणि आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. माननीय डी.के. वळसे पाटील, अतुल भाऊ कांबळे सर, आपण आमची विनंती आहे की आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचं जे काही याच्यामध्ये लिहिलेलं जे काही आमच्या मागण्या आहेत त्या आपण शासनापर्यंत पोहोचवा आणि योग्य ते तिथे कारवाई करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, पत्रकार एकजुटीचा.